नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। आज आपण ज्या विषयाची चर्चा करणार आहोत ती चर्चा आहे स्पर्धा परीक्षांबद्दल। आता 12वीचे रिझल्ट्स आलेले आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसाठी वाटचाल सुरू केलेली आहे आणि मग अशा वेळेला अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना ऑप्शन म्हणून निवडतात, करिअर ऑप्शन म्हणून निवडतात। मग स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येण्याआधी बेसिकली तुम्हाला काय काय जाणून घेतलं पाहिजे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। त्याबरोबरच स्पर्धा परीक्षांचं बदलतं पॅटर्न, कशा प्रकारे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र अधिक कठीण व्हायला लागलेलं आहे किंवा अधिक स्पर्धा वाढायला लागलेली आहे, पेपर पॅटर्न कसं बदलत आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः कसं तयार राहणार आहात याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत। त्याच्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे जे बेसिक प्रश्न आहेत, जसं तुमच्या मनात असणारे सगळे प्रश्न, याच्यासाठी युगांतर अकॅडमीतर्फे तुम्हाला काय मदत मिळणार आहे याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत। म्हणजे आपले डायमेन्शन जे असणार आहेत चर्चेचे ते जनरल डायमेन्शन असणार आहेत आणि त्याच्याचबरोबर लाईव्ह सेशन असल्यामुळे तुमचे चॅट मला इथे दिसत आहेत, सो तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही इथे टाकू देखील शकता। ठीक, आपण टू वे कम्युनिकेशन करणार आहोत। इथे तुम्ही तुमचे प्रश्न विचाराल आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला त्याची उत्तरं देणार आहे। फाईन। सो स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येण्याआधी काय काय जाणून घेणं अपेक्षित आहे हे पहिले लक्षात घ्या। ठीक, सो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यायच्या आधी आता हे का जाणून घेणं अपेक्षित आहे, कारण बघा आपण 10वी 12वी पर्यंत किंवा अगदी स्कूल लेवलपासूनच आपले करिअर्स बदलत असतात। जसं तुम्ही बघता की लहानपणापासूनच आपले करिअर गोल वेगळे वेगळे असतात। 12वी येता येता आपली धावपळ ही उडते की आपल्याला घरी लोक विचारायला लागतात किंवा पॅरेंट्स विचारायला लागतात की आता काय करणार। मग आता काय करण्यासाठी आपल्याकडे जे कॉमन ऑप्शन आहेत, कारण आतापर्यंत आपण परंपरागत हेच बघत आलेलो आहोत की 12वी नंतर काय करायचं, डॉक्टर, इंजिनियर, कॉमर्सवाले विद्यार्थी असतील तर CA ची तयारी करणार। त्या व्यतिरिक्त इतर म्हणजे जे ट्रेडिशनल प्रोफेशनल जॉब्स आहेत किंवा ट्रेडिशनल प्रोफेशनल एक्झाम्स आहेत आपण त्याची तयारी करत असतो। काही विद्यार्थी UPSC ला येतात, काही नीट, काही JEE च्या एक्झामची तयारी करायला लागतात। स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येण्याआधी पहिले तर हे जाणून घ्याल विद्यार्थी मित्रांनो की या फक्त एक्झाम्स आहेत, या फक्त परीक्षा आहेत, यांना जीवन मरणाचा प्रश्न बनवून घेऊ नका, हे पहिलं। ठीक, कारण स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात जी सध्या परिस्थिती आहे ती अशी आहे की कटथ्रोट कॉम्पिटिशन झालेली आहे आणि या कटथ्रोट कॉम्पिटिशनचं कारण काय, वाढती बेरोजगारी। त्याच्यातच मग तुम्हाला धांदली बघायला मिळते, जसं नीटचा पेपर फुटला किंवा काहीतरी स्कॅन्डल झालेलं तुम्हाला पाहायला मिळतं। मग या सगळ्यामध्ये तुमच्या मानसिक स्थितीला खचून न देता यांना फक्त एक्झामच्या दृष्टिकोनातून बघा, हे एक। ठीक, स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात येताना सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते हे आहे की यू शुड नॉट मेक दिस द क्वेश्चन ऑफ लाईफ। ठीक, आणि त्याच्याचबरोबर दुसरं की इथे येताना जर तुम्ही UPSC किंवा MPSC ची तयारी करत असाल तर पहिले तर हे जाणून घ्या की या एक्झाम्स, UPSC ची एक्झाम स्पेशली युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम देशातली सगळ्यात उच्च सर्वोच्च एक्झाम आहे आणि सर्वोच्च एक्झामची तयारी करताना मग तुमची मानसिक स्थिती देखील सर्वोच्च असली पाहिजे, है ना। तुम्ही हजारो प्रॉब्लेम्सनी घेरलेले आहात आणि मग UPSC ची तयारी करायला येत आहे असं करू नका, कारण यामुळे तुम्ही फक्त तुमचा वेळ गमावणार आहात। ठीक, सो जर तुमची टेंडन्सी मेहनत करण्याची असेल, जर तुमची टेंडन्सी लढाऊ असेल, स्पर्धांमध्ये टिकून राहण्याची तुमची क्षमता असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी या पदासाठी लायक आहे, तरच या परीक्षांमध्ये एंट्री करा। ठीक, त्याच्याचबरोबर UPSC ची आणि MPSC ची आता झालंय काय की 2025 पासून MPSC चा आणि UPSC चा सिलेबस सेम होणार आहे, त्यामुळे अनेक सोर्सेस आता तुम्हाला बघायला मिळतील मराठी माध्यमातून। UPSC च्या एक्झामची तयारी करणारे जे मराठी माध्यमातले विद्यार्थी होते त्यांचा टक्का आता वाढणार आहे, कारण आतापर्यंत प्रॉब्लेम काय होता की सोर्सेस अवेलेबल नव्हते, है ना, याचे सोर्सेस अवेलेबल नव्हते। पण परीक्षा पॅटर्न बदलल्यामुळे मात्र आता काय होणार आहे की सोर्सेस देखील तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आणि या माध्यमातून आता काय की तुमच्या परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे। सो परीक्षेचा बदलता पॅटर्न अडॉप्ट करण्यासाठी तुम्हाला ज्या विशेष तयारीची आवश्यकता असते ती नक्की कधीपासून सुरू करायची हे पहिले जाणून घ्या। आपण काय करतो की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपण स्पर्धा परीक्षांचा तयारी करण्याची विचार करतो, म्हणजे आपण बऱ्यापैकी उशिरा याचा अभ्यास करण्याची
किंवा अभ्यास करण्याची चर्चा करायला सुरुवात करतो, विचार करायला सुरुवात करतो आणि मग होतं काय की 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि मग यातच आपण गुंतून राहतो. सो स्पर्धा परीक्षांचं जे सिलेबस आहे ते खूप वास्ट आहे. सिलेबसमध्ये 9 पेपर तुम्हाला बघायला मिळतील जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे आहेत, चाचणी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची आहे, मुलाखत परीक्षा आहे है ना. सो या तीनही पॅटर्नला किंवा या तीनही परीक्षांना अनुसरून तुमचा अभ्यास कसा करायचा, कधीपासून सुरू करायचा या सगळ्याबाबत तुम्ही अवेअर राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे सोर्सेस, बुक लिस्ट कोणती असायला पाहिजे. जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो काय असतो, बुक लिस्टचा है ना. सो बुक लिस्ट कोणती असायला पाहिजे, त्याच्याचबरोबर कोण तुम्हाला गाईड करेल, या सगळ्याबद्दल पूर्ण माहिती करून घेतल्यानंतरच स्पर्धा परीक्षांची वाटचाल करायला सुरुवात करा है ना. फक्त कोणीतरी परीक्षेची तयारी करत होता किंवा करत होती, त्यांचं सिलेक्शन झालं आणि मग त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी पण आजपासून तयारी करायला सुरुवात करतो असं करू नका. याबद्दलची पूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय या क्षेत्रामध्ये एंट्री करू नका है ना. त्यानंतर जे जनरल प्रश्न तुमच्या डोक्यात असतात की सरकारी नोकरी कशी मिळवायची, 10वी-12वीचे विद्यार्थी जे असतात त्यांच्यावर एक प्रेशर हे असतं की आता तुम्हाला सेटल व्हायचं आहे. अच्छा, सेटल व्हायचं आहे म्हणजे नक्की काय, सेटल व्हायचं आहे म्हणजे हे की तुम्हाला एक अशा प्रकारच्या नोकरीची अपेक्षा आहे जिथे तुम्हाला एक वेतन सुरू होईल आणि ते वेतन तुम्हाला कायमस्वरूपी राहील, ज्यामध्ये बढतीचे ऑप्शन असतील, पॉसिबिलिटी असतील, स्पर्धा कमी असेल आणि शाश्वती असेल तुमच्या रोजगाराची. ठीक, सेटल व्हायचं आहे. मग सेटल व्हायच्यासाठी जनरली आपल्याकडे 2 ऑप्शन असतात. एक ऑप्शन असतो सरकारी नोकऱ्या आणि एक असतो खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्रामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे, पण सरकारी क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या जी असते ही विशेषतः सामान्य वर्गाची असते. सामान्य वर्ग जो आहे हा किंवा सामान्य वर्गातले जे पालक असतात ते आपल्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र निवडतात किंवा सरकारी नोकरी कशी मिळवायची याबद्दलची चौकशी करायला सुरुवात करतात. तो सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्या की हे तुमचे आहेत प्रश्न जे सगळ्यांच्या मनात येतात. प्रश्न काय आहेत की सरकारी नोकरी कशी मिळेल. आता सरकारी नोकरी कशी मिळेल हा प्रश्न मनात आल्यानंतर पहिले हे लक्षात ठेवा की सरकारी नोकऱ्या मिळवण्याच्या परीक्षा अनेक आहेत. फक्त UPSC आणि फक्त MPSC स्पर्धा परीक्षा नाही है ना. सरकारी नोकऱ्यांसाठी जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या खूप सगळ्या प्रकारच्या आहेत. यामध्ये SSC, CGL, बँकिंग, पोलीस भरती पासून ते सरळ सेवा भरतींपर्यंत अनेक प्रकारच्या एक्झाम्स असतात ज्या कंडक्ट केल्या जातात. त्यामुळे फक्त एकाच्याच मागे धावू नका. सगळ्या परीक्षांच्या बद्दल नीट जाणून घ्या की यांचे पॅटर्न काय आहेत, या परीक्षा कशा दिल्या जातात, 12वी नंतर कोणत्या परीक्षा दिल्या जाऊ शकतात, ग्रॅज्युएशन नंतर कोणत्या परीक्षा दिल्या जाऊ शकतात, या सगळ्याबद्दल पूर्ण माहिती करून घ्या. त्यानंतर कुड वी प्रिपेअर फॉर एक्झाम आफ्टर 10th and 12th. सो माझं ओपिनियन हे आहे की स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचं योग्य वेळ किंवा योग्य वय कोणतं असतं. 12वी नंतर विद्यार्थी ठीकठाक मॅच्युअर झालेले असतात है ना. आणि 12वी नंतर तुम्हाला थोडंसं करिअरबद्दल देखील जागरूकता आलेली असते. 3 वर्षाचा जो तुमचा टाईम असतो जो तुम्ही कॉलेजमध्ये देणार आहात त्याचा अभ्यास सांभाळून स्पर्धा परीक्षांची तयारी करणं सोपं असतं. कारण या 3 वर्षात तुम्ही जर तुमचं फाउंडेशन क्लिअर केलं, सिलेबस जाणून घेतला, बुक लिस्ट फॉलो करायला सुरुवात केली, अवांतर वाचन करायला सुरुवात केली तर काय होतं की येणाऱ्या 3 वर्षामध्ये एकतर तुम्ही स्पर्धा परीक्षांना परिचित होता है ना, एकदम अनअवेअर पद्धतीने तुम्ही येत नाही आणि त्याच्याचबरोबर बऱ्यापैकी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला समजायला लागतात ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये महत्त्वाच्या आहेत. सो 12वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली पाहिजे हे माझं ओपिनियन आहे. ठीक, पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षी तुमची स्ट्रॅटेजी वेगळी वेगळी असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये अशा प्रकारच्या घटकांचा समावेश असला पाहिजे की ज्या माध्यमातून तुमची दरवर्षी प्रगती व्हायला पाहिजे है ना. सब्जेक्ट पूर्ण करण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. अगदी फाउंडेशनपासून म्हणजे NCERT पासून करायला सुरुवात करायची. आता NCERT का, कारण जो UPSCचा किंवा MPSCचा सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये आता तुम्हाला 9 पेपर बघायला मिळणार आहेत. 9 पेपरपैकी बऱ्यापैकी सिलेबस सोशल सायन्सचा असणार आहे आणि हा जो सोशल सायन्सचा सिलेबस आहे हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अर्थ असा आहे की तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत है ना. आता उत्तरं लिहायची आहेत म्हटल्यानंतर जो सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतो तो काय, सिलेक्शन ऑफ वर्ड्स. तुमची भाषा, तुमचे शब्द
डेकोरेटिव्ह असावेत असा अर्थ नाही, पण कॉन्सेप्टला धरून जे शब्द यूज व्हायला पाहिजेत त्या शब्दांचा उपयोग करताना तुम्हाला NCERT खूप जास्त मदत करते. कारण NCERT मध्ये स्टेट बोर्डामध्ये जे काही शब्द आणि ज्या काही संकल्पना दिलेल्या आहेत त्या तशाच्या तशा जरी तुम्ही लिहिल्या तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. सो NCERT आणि स्टेट बोर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. फाईन. आणि त्याच्यानंतर मग NCERT वाचून घेतल्यानंतर 6वी ते 12वीच्या NCERT मराठी मीडियममधून सारांश वाचा, किंवा इंग्लिश मीडियममध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर NCERT पासून सुरू करा, है ना. किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं 5वी ते 10वी सोशल सायन्स तुम्हाला वाचलं पाहिजे. ठीक. याच्यानंतर सिलेबस पूर्ण जाणून घ्या. आता हा जो पहिले 6 महिने आहेत ना तुमचे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, तुम्ही जर 12वी नंतर सुरू करत असाल तर तुमचे जे पहिले 6 महिने आहेत ते क्रुशल पिरियड असतो, खूप क्रुशल पिरियड असतो. कारण मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की देशाच्या सर्वोच्च एक्झामची तयारी करण्याची मनस्थिती तुम्ही तयार केलेली आहे आणि मग सर्वोच्च एक्झाम येतं, सर्वोच्च युद्ध आहे, याच्यासाठी तुम्हाला त्यातले बारकावे जाणून घेणं अपेक्षित आहे. ठीक. सो द फर्स्ट स्टेप टू अंडरस्टँड द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स इज टू गो थ्रू द सिलेबस. अभ्यासक्रम 360 डिग्री डायमेन्शनमध्ये एक्सप्लेन करून बघा, स्वतः बघा. प्रत्येक शब्दाची फोड करण्याचा प्रयत्न करा, प्रत्येक शब्द उघडण्याचा प्रयत्न करा, यावर विचार करा की यांची क्रोनॉलॉजी ही का आहे. पहिले GS1, GS2, GS3, GS4 सगळा सिलेबस बघून घ्या. मग हा विचार करा की UPSCने, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, जे देशासाठी अधिकारी निवडत आहेत त्यांनी याचा क्रम हा का लावला असावा की पहिले इतिहास, मग भूगोल, मग सामाजिक किंवा भारतीय समाज, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, पॉलिटी, IR, सोशल जस्टिस, हे का बरं असे क्रम लावले असावेत. पहिले एथिक्स का नाही आला, पहिले एथिक्सचा पेपर का नाही आहे, किंवा पहिले सायन्स टेक्नॉलॉजीचा पेपर का नाही आहे, याचा विचार करायला सुरुवात करा. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इज ऑल अबाउट युअर थॉट प्रोसेस. तुमच्या समोर आलेल्या इन्फॉर्मेशनला तुम्ही प्रोसेस करून कॉन्टेंटमध्ये कशा प्रकारे चेंज करत आहात, हे ट्रान्सफॉर्मेशनच महत्त्वाचं आहे. ठीक. इन्फॉर्मेशन आहे सिलेबस, त्या सिलेबसला रीड केल्यानंतर तुम्हाला जे मिळणार आहे ते मिळणार आहे नॉलेज. त्या नॉलेजला प्रोसेस करून जर तुम्ही हे समजू शकलात की याचा क्रम हा का आहे किंवा याच्यात असलेले जे बारकावे आहेत ते काय आहेत, NCERTच्या पुस्तकांना सिलेबसशी कसं कनेक्ट करता येईल, है ना, त्याच्याचबरोबर कशा प्रकारे याला सिंपल करता येईल, हे जर तुम्ही समजू शकलात स्व अभ्यासाने, कोणाचाही गायडन्स न घेता, फक्त सिलेबस वाचण्याचा जरी तुम्ही प्रयत्न केलात तरी तुम्हाला लक्षात येईल की खूप जास्त डायमेन्शन असलेला हा सिलेबस आहे, ज्यामुळे तुमच्या ज्ञानात खूप जास्त भर पडणार आहे. म्हणजे तुम्ही परीक्षा पास व्हाल की नाही ती नंतरची गोष्ट आहे, पण ऑनेस्टली एक विद्यार्थिनी किंवा एका व्यक्तीने हा अभ्यास एकदा तरी केला पाहिजे, यामुळे तुमची पूर्ण पर्सनॅलिटी चेंज होणार आहे. ठीक. सो हे एक. त्यानंतर दुसरं की इम्पॉर्टन्स ऑफ NCERT बुक, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं. NCERT पुस्तकं खूप खूप महत्त्वाची आहेत 2 कारणांनी. एकतर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला यामधून मिळते, त्याच्याचबरोबर तुमचं फाउंडेशन क्लिअर होतं. आता फाउंडेशन म्हणजे नक्की काय. सो असं लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला मोठी बिल्डिंग बांधायची असते, जर त्याचा पाया भक्कम नसेल तर बिल्डिंग उभी राहणार नाही. सो UPSCची पूर्ण तयारी करण्यासाठी जर तुमच्या संकल्पना क्लिअर नसतील किंवा तुम्हाला जे बेसिक नॉलेज गरजेचं आहे, जे बेसिक शब्द तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, हे जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला तयारी करता येणार नाही किंवा तयारी करताना प्रॉब्लेम येईल बेसिकली, है ना. म्हणून NCERTची पुस्तकं अतिशय महत्त्वाची आहेत. सिलेबस काय आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे हल्ली सुरू आहे ना की स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळत नाही. इथे 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, अगदी 10 वर्ष अभ्यास केला तरी यश मिळत नाही. सो प्लॅन बी काय असावा. मी माझा ओपिनियन इथे सांगते, जो बाकीच्यांपेक्षा वेगळा असू शकतो, है ना. हा माझा ओपिनियन आहे आणि मी याच्यासाठी स्वतः जबाबदार आहे. प्लॅन बी स्पर्धा परीक्षा असायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा इटसेल्फ इज अ प्लॅन बी. तुम्ही याला प्लॅन ए नका करू, कारण स्पर्धा परीक्षांचं नावच स्पर्धा परीक्षा आहे, यामध्ये स्पर्धा आहे. आणि जर तुम्हाला शाश्वती नसेल की मी याच्यात खूप अभ्यास करून देखील मला यश मिळेल की नाही, हे जर कन्फर्म नाही तर तयारी करताना पहिले प्लॅन ए रेडी ठेवा. तुम्ही कुठेतरी अर्निंग व्हा किंवा जॉब करा,
कुठेतरी तुमचं प्रोफेशनल कोर्सेसवर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा. इंजिनिअरिंग करताय तर चांगले इंजिनियर व्हा, LLB करताय तर चांगले लॉयर व्हा, CA करताय तर चांगले CA व्हा, है ना. LLB करताना फक्त डिग्री घ्यायची म्हणून LLB नका करू, की मी तर UPSCचा तयारी करणार आहे मग डिग्री घेऊन आपण नंतर पुढे बघू, असं करू नका. जर तुम्हाला याची शाश्वती नाही की मी ही एक्झाम क्लिअर करू शकेन की नाही, हा जर डाऊट असेल ना मनात की सिलेबस खूप मोठा आहे आणि खूप वर्ष देखील लागू शकतात, माझी फायनान्शियल कंडिशन खूप चांगली नाही, तर स्पर्धा परीक्षांना प्लॅन बी करा. स्पर्धा परीक्षा स्वतः प्लॅन बी आहेत. ठीक. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या एक्झामची तयारी करताना किती वेळ स्वतःला दिला पाहिजे. सो 12वी नंतर जर तुम्ही तयारी करत असाल तर ग्रॅज्युएशनपर्यंतचा टाईम म्हणजे 3 वर्ष तर तुम्ही ऑलरेडी दिली. या 3 वर्षांमध्ये तुम्ही काय केलं, स्पर्धा परीक्षांना जाणून घेतलं, सिलेबस जाणून घेतला, बुकलिस्ट जाणून घेतली, फाउंडेशन क्लिअर केलं, NCERT जाणून घेतली आणि मग ग्रॅज्युएशनमध्ये येता येता तुमची ऑप्शनलची आणि GSची तयारी सुरू होते. ग्रॅज्युएशनमध्ये येता येता तुमचं वय होतं 20-21, म्हणजे तुम्हाला आता थोडंसं जगातलं ज्ञान मिळायला लागतं, आपण आपली क्षमता ओळखायला लागतो आणि आता आपण कन्फर्म करू शकतो की ठीक आहे मला हेच ऑप्शन निवडायचं आहे की नाही. जर ग्रॅज्युएशनमध्ये येता येता तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला हे कठीण वाटतंय किंवा माझ्याच्यानी होणार नाही, तर तुम्ही UPSCची तयारी तिथे थांबवू शकता, राईट. पण जर तुम्हाला ही शाश्वती मिळत असेल की फाईन मी आता याच्यातच पुढे जायची इच्छा आहे, तर ग्रॅज्युएशनपर्यंत तुमचा अभ्यास ठीकठाक झालेला असतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मॅक्झिमम 2 वर्ष तुम्हाला द्यायचे आहेत जे स्पर्धा परीक्षांच्या अटेम्प्टसाठी द्यायचे आहेत. ठीक. वयाच्या 25 वर्षानंतर जर तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात आत्ता, हा ना, तर वयाच्या 25 वर्षाच्या आधी आपल्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळतंय की नाही ते ट्राय करायचं आणि त्याच्यानंतर 25व्या वर्षानंतर याला सोडून द्यायचं. जर तुम्ही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहात आत्ता, तर स्वतःला एक टाईम लिमिट द्या की मला किती वयापर्यंत स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे. मी पुन्हा एकदा सांगते की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त UPSC आणि फक्त MPSC नाही, यामध्ये CGL, SSC व इतर स्पर्धा परीक्षांचा देखील समावेश आहे. ठीक. सो स्वतःला एक टाईम लिमिट द्या, हे सगळ्यात महत्त्वाचं. दुसरं हे की तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये का येताय, तुम्हाला IAS का व्हायचं आहे किंवा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर का व्हायचं आहे, नक्की डेप्युटी कलेक्टरचा रोल काय असतो, IASचा रोल काय असतो, एक्झाम पास झालं म्हणजे काम संपलं की एक्झाम पास झाली म्हणजे काम सुरू झालं, हे पहिले समजून घ्या, है ना. आपला इतिहास जो आहे ना हा सरंजामशाहीचा इतिहास आहे. ठीक. भारतात मोठ्या काळापर्यंत सरंजामशाही व्यवस्था होती आणि हेच कारण आहे की भारतात नोकरशाहीचं ग्लोरिफिकेशन झालेलं आहे. प्रशासनिक परीक्षा किंवा प्रशासनिक एक्झाम्सचं ग्लोरिफिकेशन झालेलं आहे. ते ग्लोरिफिकेशन होण्याचं कारणच हे आहे की आपल्याकडे सरंजामशाही व्यवस्था होती. फाईन. सो जर तुमच्या डोक्यात तुमचे एम क्लिअर नसतील की एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला नक्की काम काय करायचं आहे, तर ते आत्ता निश्चित करून घ्या. एक्झाम पास होणं हे एंड नाही, ही सुरुवात आहे, ही प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या. एक्झाम पास झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तुमच्यावर जबाबदाऱ्या पडत असतात. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की लाल बत्ती मिळवण्यासाठी, भरपूर पैसे मिळवण्यासाठी किंवा येणाऱ्या माझ्या पिढ्यांना सेटल करण्यासाठी मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, तर रॉंग इंटेन्शननी जर तुम्ही या स्पर्धा परीक्षांमध्ये प्रवेश करत असाल तर या स्पर्धा परीक्षा क्लिअर होणार नाहीत. इंटेन्शन क्लिअर असू द्या आणि त्याच्याचबरोबर तुमच्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहा, हे एक महत्त्वाचं. दुसरं हे की हाऊ टू चूज एन ऑप्शनल. ऑप्शनल सब्जेक्ट काय असतो पहिले हे समजून घ्या. ऑप्शनल सब्जेक्ट काय आहे की मेन्सच्या एक्झाममध्ये तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडायचा असतो. या एक ऑप्शनल सब्जेक्टचे 2 पेपर असतात. ठीक. म्हणजे 500 मार्काचा ऑप्शनल सब्जेक्ट आहे, याचे 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2. आणि हा ऑप्शनल सब्जेक्ट जो असतो हा डिसाइडिंग फॅक्टर असतो. फाईन. सो ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा, हे काही प्रश्न आहेत जे कॉमन प्रश्न आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात येणारे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हे काही कॉमन प्रश्न येतात. मग या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी युगांतर अकॅडमी तुम्हाला कशी मदत करणार आहे याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. सगळ्यात पहिले तर तुम्ही करायचं हे आहे की प्ले स्टोअरमध्ये जाऊन युगांतर अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्याचा इंटरफेस काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे. फाईन. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर
तुम्हाला बॅचेस दिसायला लागतील आणि मग तुम्ही ॲपमध्ये गेल्यानंतर जो 3ऱ्या नंबरचा एक टेम्पलेट तुम्हाला इथे दिसते, हे आहे मेंटरशिप प्रोग्रॅम. सो या मेंटरशिप प्रोग्रॅममध्ये हा पूर्णतः फ्री आहे बरं का. हा जो मेंटरशिप प्रोग्रॅम आहे हा पूर्णतः फ्री आहे, 100% फ्री. ठीक. या मेंटरशिप प्रोग्रॅममध्ये तुम्हाला तुमच्या मनातले जितके प्रश्न आहेत, मग यामध्ये सिलेबस डिकोड करून दिलेला आहे, यामध्ये तुम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त जे जे प्रश्न असतात ते सगळे सांगितलेले आहेत किंवा त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे. कोणत्या विषयाचा अप्रोच कसा असायला पाहिजे, एथिक्सची तयारी कशी करायची, IR ची तयारी कशी करायची, GS2 ची तयारी कशी करायची, GS1 ची तयारी कशी करायची, याच्याचबरोबर बुक लिस्ट काय असायला पाहिजे, उत्तर कसं लिहायचं, आन्सर रायटिंग कशी करायची, या सगळ्याबद्दल 40पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. प्रत्येक व्हिडिओ 1-1 तासाचा आहे, म्हणजे फक्त खानापुरती नाही केलेली आहे. 40पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत. 40 तासांचं सेशन फ्री करून दिलेलं आहे, अवेलेबल करून दिलेलं आहे, पूर्णतः मोफत आहे. आणि हे सेशन टेक्निकली सगळ्या पॅरेंट्सनी आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी बघणं अपेक्षित आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मी हे रेकमेंड करेन की या सेशन्सचा लाभ सगळ्या पालकांनी घेतला पाहिजे. NCERTची तयारी कशी करायची पासून आन्सर रायटिंग कसं करायचं पर्यंत युगांतर अकॅडमीच्या टीचर्सनी, फॅकल्टीजनी यामध्ये सेशन्स घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 2 गोष्टी मिळतात. एक तर तुम्हाला हे कळेल की युगांतर अकॅडमीमध्ये टीम कोण आहे. आम्ही जे नेहमी म्हणतो की एक्सपर्ट्सचं सेशन, सो हू आर एक्सपर्ट, न्यूजपेपर कसा वाचायचा पासून ते अगदी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करताना इंट्रोडक्शन कसं लिहायचं पर्यंत सगळे सेशन तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो युगांतर अकॅडमीची एक ओळख होईल. आणि दुसरं, स्पर्धा परीक्षांमध्ये यायच्या आधी तुम्हाला काय काय माहिती असायला पाहिजे हे सगळं तुम्हाला इथे मोफत अवेलेबल करून दिलेलं आहे. सो युगांतर अकॅडमीचं ॲप लगेच डाउनलोड करा. त्याच्यानंतर या मेंटरशिप प्रोग्रॅमच्या नंतर तुम्हाला जे कोर्सेस आहेत तुम्हाला एक्सप्लोर करायला मिळेल की या कम्युनिटीमध्ये कोण कोण अवेलेबल आहे. फाईन. यामध्ये काय काय शिकवलं जातं, कोर्सेस कशा प्रकारे डिझाईन केलेले आहेत, तुमच्या क्षमता ओळखून तुम्हाला कशा प्रकारची तयारी करायची, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मेंटरशिप काय असते, मेंटर्स कोण अवेलेबल असतील, हे सगळं तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. सो ॲपचा लाभ घ्या. ठीक. याच्याचबरोबर हे लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या की आजच्या 5 वर्षानंतर तुम्हाला स्वतःला कुठे पाहायचं आहे. ठीक. व्हॉट इज युअर एम ऑफ लाईफ. तुम्हाला IAS व्हायचं आहे, तुम्हाला IPS व्हायचं आहे किंवा इतर कोणतं तुमचं ड्रीम आहे, तुम्हाला समाजसेवा करायची आहे अधिकारांबरोबर, म्हणजे अधिकार देखील माझ्याकडे असायला पाहिजेत समाजसेवा करण्यासाठी. हे जे काही तुमचे ऑब्जेक्टिव्ह ठेवा आणि पहिल्या दिवशी हे तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवा. कारण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मी तुम्हाला जे पहिल्या वेळेपासून सांगते की अत्युच्च एक्झाम आहे, ही एक लढाई आहे. आणि या अत्युच्च एक्झामची तयारी करताना तुम्ही थकून जाल, है ना. कधी कधी असं वाटेल की माझ्याच्याने होत नाही, सोडून द्यायचं आहे. सो त्या दिवशी तुम्हाला ही जी डायरीमध्ये लिहिलेलं तुमचं ऑब्जेक्टिव्ह आहे ते आठवण करून देईल की सुरू का केलं होतं, वाय हॅव यू स्टार्टेड. फाईन. सो हे तुमचं क्लिअर असायला पाहिजे की मला नक्की करायचं काय आहे. कारण तुमच्याकडे जी ॲसेट आहे ती आहे तुमचा टाईम आणि एनर्जी. सो याचा युटिलाइज जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तरच तुम्हाला यामध्ये यश मिळणार आहे. यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे रिझल्ट्स खूप उशिरा येतात, है ना. कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचं सायकल आहे. या 1.5 वर्षाच्या तयारीनंतर बेसिकली काय होतं की तुम्हाला तुमचे रिझल्ट्स बघायला मिळतात. त्यामुळे घाई करू नका. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मुंबई, दिल्ली, पुणे येथे येताना किंवा घरी ऑनलाईन तयारी करताना याचा ढिंडोरा पिटू नका की आजपासून मी कलेक्टरची तयारी करतोय. जोपर्यंत तुमची एक्झाम क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्या मातापित्यांशिवाय इतरांना अजिबात कळूसुद्धा देऊ नका की तुम्ही काय करत आहात. प्रॅक्टिस युअर syllabus or practice your preparation in silence. Let the results speak. फाईन. कारण काय होणार की जर तुम्ही आत्तापासून सगळ्यांना सांगितलं ना की मी UPSCची तयारी करतोय तर 1 वर्ष 2 वर्षांनी तुम्हाला घुसमट व्हायला लागते की रिझल्ट कधी येणार. खूप सगळे लोक तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करतील की कलेक्टर साहेब आता रिझल्ट कधी येणार,
लाल दिव्याची गाडी घेऊन कधी येत आहे, आणि मग याची उत्तरं तुमच्याकडे नसतात, कारण तुम्ही केलेलं प्रिपरेशन किती इंटेन्स आहे, किती ऑनेस्ट आहे, हे तुम्हाला लोकांना सांगता नाही येणार. आणि दुर्दैवाने जर तुमचा रिझल्ट नाही आला तर आपण थट्टेचा मुद्दा ठरतो. म्हणून अशा प्रकारच्या बाबींपासून लांब राहण्यासाठी बेसिकली डू नॉट से डिक्लेअर what you are going to do in your exam. Then keep financial backup. हे एक माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे की या तयारीमध्ये येताना कमीत कमी 2 वर्षाचा फायनान्शियल बॅकअप तुमच्याकडे असायला पाहिजे. ॲटलिस्ट 2 इयर्सचा फायनान्शियल बॅकअप घेऊन या. कारण काय होतं की एका बाजूला मानसिक ताण हा असतो की पुढच्या महिन्याचं रेंट कसं द्यायचं, आणि एका बाजूला आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू असते, अनेक पुस्तकं घ्यावी लागतात, खूप सगळी स्टेशनरी घ्यावी लागते, रेंट आहे, मेस आहे किंवा इतर खर्च जो आहे, यामुळे तुम्ही चारी बाजूनी वेढले जाता है ना. आणि जर फायनान्शियल बॅकअप नसेल तर काय होतं, आपण स्वतः हे त्रस्त होतो आणि पॅरेंट्सना देखील आपण त्रस्त करत असतो. म्हणून याचं पहिले एक इंतजाम करून या की कमीत कमी 2 वर्ष मी स्टेबिलिटीने अभ्यास करू शकेन. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी 18 महिने लागतात. 18 मंथ्सचा पिरियड तुम्हाला लागतो. 18 महिने जर तुम्ही तयारी केली तरच तुम्ही प्रिलिम्सची एक्झाम द्यायची, तरच तुम्ही प्रिलिम्स क्लिअर करू शकाल, असं लक्षात घ्याल. ठीक. त्यानंतर दुसरं हे की स्वतःला एक डेडलाईन देऊन ठेवा की मला कोणत्या वर्षीपर्यंत अभ्यास करायचा आहे, हे एक महत्त्वाचं. आणि त्याच्याचबरोबर वर्क हार्ड अँड ड्रीम बिग. राईट. मोठं स्वप्न बघा, छोटी छोटी स्वप्न पाहू नका. आभाळ तुमच्यासाठी ठेंगणं होईल एवढी मोठी पर्सनॅलिटी तुमची बनवा. फाईन. आणि त्याच्याचबरोबर या सगळ्यामध्ये युगांतर अकॅडमी तुम्हाला मदत कसं करणार आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं मेंटरशिप प्रोग्रॅमबद्दल. मेंटरशिप प्रोग्रॅममध्ये जे 40पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत ते तर तुम्ही युटिलाइज कराच. त्याच्याचबरोबर आजपासून आपण काय करतोय की रोज 11:30 वाजता तुमच्यासाठी यूट्यूबवर एक सिरीज सुरू करत आहोत. त्याचंच आज हे पहिलं सेशन आहे. या सिरीजच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत की स्पर्धा परीक्षा A to Z हे या सिरीजचं नाव आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला लागणारे जे काही मायन्यूट इन्फॉर्मेशन आहे ती देण्यात येईल. ठीक. याचबरोबर जे 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फाउंडेशन बॅच लॉन्च केलेली आहे युगांतर अकॅडमीच्या माध्यमातून. ही बॅच पूर्णतः ऑनलाईन असणार आहे. कॉलेज सांभाळून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी युगांतर अकॅडमी मदत करणार आहे एक्सपर्टच्या माध्यमातून. फाईन. यामध्ये प्रत्येक वर्षाची स्ट्रॅटेजी तुमची वेगळी वेगळी असणार आहे. 3 वर्षाचा हा कोर्स आहे. यामध्ये न्यूजपेपर रीडिंग, अवांतर वाचन, ग्रुप डिस्कशन, ॲक्टिव्हिटीज लाईक डिबेट अँड एसे कॉम्पिटिशन, मीटिंग्स विथ पॅरेंट्स, स्ट्रॅटेजी रिपोर्ट्स, प्रोग्रेस रिपोर्ट्स, त्याच्याचबरोबर NCERTचा देखील समावेश असणार आहे. ठीक. अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत, जोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला गायडन्स दिलं जाईल. तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट मेंटर मिळणार आहे ज्याच्याशी डिस्कस करून तुम्ही आपला अभ्यास करू शकता. हे मेंटर्स जे आहेत हे UPSCच्या क्षेत्रातले एक्सपर्ट आहेत. एक्सपर्ट आहेत म्हणजे काय की यांनी कमीत कमी 10 वर्ष इथे शिकवलेलं आहे, यांचा अभ्यास मोठा आहे, यांनी मेन्स इंटरव्ह्यू दिलेले आहेत, हां, यांची आपापल्या सब्जेक्टमध्ये मास्टरी आहे, असे लोक तुम्हाला इथे गाईड करणार आहेत. त्याच्याचबरोबर या फाउंडेशन बॅचची सुरुवात होत आहे 17 जून रोजी, 17 जून दुपारी 3:30 वाजता ऑनलाईन सेशन असणार आहेत. याचा लाभ घ्यायला विसरू नका. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय कार्यक्षम असा हा उपक्रम आहे. याच्या माध्यमातून तुमची पर्सनॅलिटी ऑफिसर्समध्ये घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या व्यतिरिक्त अजून काय केलं जाणार आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला फाउंडेशन बॅचच्या अंतर्गत वैयक्तिक मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन सत्राच्या माध्यमातून बेसिक, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू याची तयारी करून दिली जाणार आहे. आणि त्याच्याचबरोबर जर तुम्ही ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहात, तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि आता नव्याने तुम्हाला MPSCची तयारी करायची आहे, तर हे लक्षात ठेवाल की MPSCचा सिलेबस बदललेला आहे, है ना. सिलेबस 2025 पासून बदलतोय आणि MPSCचा जो 2025 पासूनचा सिलेबस आहे तो कसा असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा असणार आहे. सो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या या सिलेबससाठी तुमच्यासाठी जी बॅच आहे ती आहे रणांगण बॅच.
रणांगण बॅचमध्ये हँड होल्डिंग प्रोग्राम राबवला जात आहे. ठीक, एक बॅच सक्सेसफुल झालेली आहे आणि दुसरी बॅच 22 जून रोजी सुरू होत आहे. ठीक, एक बॅच कंप्लीट फुल झालेली आहे आणि आता दुसरी बॅच आपण लॉन्च करतोय 22 जून रोजी. याचा टाईम तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल. सो MPSC 2025ची तयारी करणारी जी विद्यार्थी असतील त्यांनी हे लक्षात ठेवा की एक्झाम पॅटर्न तुमचं कसं आहे. एक्झाम पॅटर्नबद्दल आपण याआधी देखील चर्चा केलेली आहे है ना. सो एक्झाम पॅटर्न कसं असणार आहे, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू. प्रिलिम्स जी असणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे, म्हणजे आत्ता जी प्रिलिम्स आहे MPSCची ती सेम प्रिलिम्स तशीच राहणार आहे, फक्त त्याचा दर्जा थोडासा अपग्रेड होण्याची संभावना आहे. म्हणजे ॲनालिसिस बेस प्रश्न, कॉन्सेप्ट बेस प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर मेन्सचा जो एक्झाम आहे, मेन्सची जी परीक्षा होणार आहे यामध्ये काय केलं जाणार आहे की 9 पेपर आहेत 1750 मार्कांचे. यामध्ये 4 GS, 1 ऑप्शनल, 1 essay आणि 2 लँग्वेज असे पेपर असणार आहेत. ठीक, या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू असणार आहे 275 मार्कांचा. फाईन. आता जे सगळ्यात आव्हानात्मक स्टेज आहे ती कोणती आहे, ती आहे ही. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इज ऑल अबाउट आन्सर रायटिंग. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो आहे हा पूर्णतः आन्सर रायटिंगशी संबंधित आहे. आणि मग आन्सर रायटिंग करताना सगळ्यात पहिले तर तुम्ही हे जाणून घ्या की तुम्हाला जो आन्सर रायटिंगसाठी पेपर मिळणार आहेत, कोणत्या शीटवर तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे हे पहिले समजून घ्या. सो आन्सर शीट तुमची अशा प्रकारची असणार आहे. आन्सर शीटची लांबी आणि रुंदी, उंची असणार आहे 10.5 इंच आणि रुंदी असणार आहे 8.5 इंच. ठीक, आता यामध्ये लिहिताना सगळ्यात पहिले तर हे जाणून घ्या की या पेपरमध्ये लिहिणार कसं आहात. यामध्ये लिहिताना हा जो सेफ एरिया आहे या सेफ एरियामध्येच तुम्हाला लिहायचा आहे. हा जो सेफ एरिया तुम्हाला दिसतोय तो किती इंचेसचा असणार आहे, हा 7.9 इंचेसचा असणार आहे. 7.9 इंचेस म्हणजे जवळपास 7 ते 8 शब्द तुमचे एका ओळीत बसणार आहेत. एवढेच शब्द एका ओळीत बसणार आहेत आणि याच्यातच तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस ठेवायची आहे. म्हणजे जर तुम्ही UPSCची किंवा MPSCची तयारी करायला सुरुवात करत असाल तर तुम्हाला 7.9 इंचेस या मार्जिनमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस असली पाहिजे, हे पहिले लक्षात ठेवा. ठीक, त्याच्याचबरोबर या बॉर्डर एरियामध्ये अजिबात लिहायचा नाही. म्हणजे हा जो 2 ते 3 सेंटीमीटरचा एरिया दिलेला आहे ना, यामध्ये एकही शब्द लिहायचा नाही. कारण UPSCची पूर्ण आन्सर कॉपी चेक झाल्यानंतर तुमचे मार्क्स कट होतात तुमच्या मिस्टेक्ससाठी. हँडरायटिंग मार्जिन एरियामध्ये लिहिलं, ग्राफ चुकीचे काढले, अननेसेसरी ग्राफ काढलेले आहेत, लाल पेनाचा उपयोग केलेला आहे, हिरव्या पेनाचा उपयोग केलेला आहे, तर तुमचे 5 पासून 30 पर्यंत मार्क्स कट केले जातात. ठीक आहे, आणि त्यामुळे ही चूक करायची नाही. सो हे लक्षात ठेवाल की आजपासून जेव्हा कधी तुम्ही नोट्स बनवत आहात किंवा तुम्ही आन्सर रायटिंग करत आहात किंवा क्लास नोट्स लिहत आहात तेव्हा 7.9 इंचेस है ना, 7.9 इंचेसच्या मार्जिनमध्ये लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा. हे एक पहिलं अगदी बेसिक. ठीक, त्याच्याचबरोबर हा जो पेपर असणार आहे हा कशा प्रकारे असणार आहे. आता प्रिलिम्सचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, GS1, GS2. GS2 म्हणजे काय, CSAT. CSATच्या पेपरला GS2 देखील म्हणतात. ठीक, CSAT इज सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. यांच्या पेपरबद्दल तुम्हाला माहिती आहे, हे मी तुम्हाला पुन्हा नाही सांगत आहे. मेन्सचे जे पेपर असणार आहेत त्यामध्ये कशा प्रकारचे पेपर असणार आहेत, यामध्ये इंडियन लँग्वेजेस आहेत जे कंपल्सरी आहेत. इंग्लिश कंपल्सरी लँग्वेज आहे. आता रणांगण 1च्या बॅचचा जो माझा अनुभव आहे तो हा आहे की इंग्लिशला विद्यार्थी घाबरतात है ना. विशेषतः ग्रामीण भागातले मराठी माध्यमातले विद्यार्थी आहेत ते इंग्लिशला घाबरतात. त्यांची इच्छा ही असते की तुम्ही इंग्लिश शब्द देखील मराठीत सांगा. सो पहिले तर मानसिक तयारी ही ठेवा की तुम्ही IAS होणार आहात, तुम्ही IPS होणार आहात, तुम्ही UPSCची तयारी करताय, तुम्ही MPSCची तयारी करताय, तर लँग्वेजबद्दल थोडंसं तुम्हाला कम्फर्टेबल असलं पाहिजे. लँग्वेज कम्फर्टेबल असण्यासाठी तुम्ही न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा, अवांतर वाचन करायला सुरुवात करा है ना, सबटायटल सकट इंग्लिश मूव्ही पाहायला सुरुवात करा, डॉक्युमेंटरी पाहायला सुरुवात करा, इंग्लिशबरोबर फॅमिलियर व्हायला सुरुवात करा. खूप जास्त घाबरून चालणार नाही, कारण 300 मार्काचा पेपर असणार आहे. जो लँग्वेजचा पेपर आहे हे कंपल्सरी पेपर आहेत, भले क्वालिफाईंग नेचरचे आहेत. 25% मार्क्स जर तुम्हाला या पेपरमध्ये मिळाले तरच तुमचे बाकीचे पेपर चेक होणार आहेत.
आणि एक पेपर असणार आहे व्हर्नॅक्युलर लँग्वेजचा. व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजे तुमच्या मातृभाषेतून तुम्ही पेपर देऊ शकता. हा पेपर ग्रामर, एक निबंध, एक पत्र अशा स्वरूपाचा असतो. ठीक. त्याच्याचबरोबर जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 हे 4 पेपर असणार आहेत. यामध्ये मल्टी डायमेन्शनल सिलेबसचा असे आविर्भाव झालेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि मग ऑप्शनलचा पेपर असणार आहे. या ऑप्शनल सब्जेक्टची संख्या असणार आहे 1, म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट 1 असणार आहे आणि 2 पेपर त्याचे असणार आहेत, पेपर 1, पेपर 2 एका सब्जेक्टचे. ठीक. हे 500 मार्काचे असणार आहेत. सो अशा प्रकारे हे टोटल एक्झाम असणार आहे 1750 मार्कांची, जी डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे तुमच्या सिलेक्शनसाठी. ठीक आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही किती भाषांमधून पेपर देऊ शकता. सो तुम्ही 22 भाषांमधून पेपर देऊ शकता, हे लक्षात ठेवा. लँग्वेज इज नॉट ऑब्स्टेकल इन रायटिंग द पेपर. तुम्ही कोणत्याही भाषेत पेपर देऊ शकता. तुम्ही ज्या भाषेत कम्फर्टेबल आहात त्या भाषेत तुम्ही लिहू शकता. ठीक. त्याच्याचबरोबर ऑप्शनलची लँग्वेज वेगळी आणि GSची लँग्वेज वेगळी, अशा प्रकारे देखील तुम्ही मीडियम चेंज करू शकता. त्यानंतर ऑप्शनल निवडताना तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमधून ऑप्शनल निवडायचे, तर एवढे सगळे सब्जेक्टची लिस्ट आहे जी UPSCने तुम्हाला दिली आहे. आता जो तुमच्या मनातला प्रश्न आहे की ऑप्शनल कसा निवडायचा, मग याच्यासाठी तुम्हाला काय सांगितलं आहे, मेंटरशिप प्रोग्राम. ठीक. मेंटरशिप प्रोग्राममध्ये जाऊन तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधा. तिथे 40पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत जे फ्री आहेत. आणि त्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षा A to Z ही सिरीज सुरू होते उद्यापासून सकाळी 11:30 वाजता यूट्यूबवर. फाईन. यामध्ये तुम्हाला ऑप्शनल कसा निवडायचा, आन्सर रायटिंग कशी करायची, हे सगळे प्रश्न तुमचे जे आहेत हे इथे कव्हर केले जातील. सिलेबस डिकोड करून दिलेला आहे. प्रत्येक विषयाचा मायन्यूट सिलेबस डिकोड झालेला आहे. ठीक. त्यानंतर इंटरव्ह्यू स्टेज असणार आहे तुमची 275 मार्काची. आता इंटरव्ह्यूमध्ये नक्की काय विचारलं जातं याचं सेशन अवेलेबल आहे तुमच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये. 2-2.5 तासाचं सेशन आहे आणि हे सेशन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी 2 वेळा UPSCचे इंटरव्ह्यू दिलेले आहेत. सो ज्यांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे अशाच टीचर्सनी, अशाच फॅकल्टीजनी आपले अनुभव शेअर केलेले आहेत की इंटरव्ह्यूची तयारी करताना त्यांनी काय केलं, त्यांच्याकडनं चुका काय झाल्या, कमी वेळेत जास्त प्रभावी पद्धतीने अभ्यास कसा करायचा, है ना, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात इंटरव्ह्यू देताना, या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती या इंटरव्ह्यू सेशनमध्ये मिळेल. हे देखील यूट्यूबवर येईल, ॲपमध्ये आहे. ठीक. सो हे पाहून घ्याल. त्यानंतर मेन्सच्या एक्झाममध्ये आता हे तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे आपले पेपर असतात. जे सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आहे ते काय आहे की UPSCमध्ये आन्सर रायटिंग करताना जो स्पीड तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. ठीक. स्पीड मेंटेन कसा ठेवावा लागेल की 3 तासात तुम्हाला 4000 शब्द लिहायचे आहेत. 3 तासात 4000 शब्द. 10 प्रश्न 150 शब्दांचे, 10 प्रश्न 250 शब्दांचे, असे 20 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की हे एकाच सब्जेक्टमधून नसणार आहेत, हे वेगवेगळ्या सब्जेक्टमधून असणार आहेत. म्हणजे तुमची थॉट प्रोसेस प्रत्येक मिनिटाला बदलणार आहे. आन्सरचं फॉर्मॅटिंग करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे, इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन विचार करायचा आहे आणि मग लिहायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला एका प्रश्नाला जास्तीत जास्त 7 मिनिटाचा वेळ मिळणार आहे 150 शब्दांच्या. मग हा टाईम कॉपअप करण्यासाठी प्रॅक्टिसची प्रचंड गरज असणार आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन सक्सेसफुल, नो बडी इज परफेक्ट. ठीक. सो जर तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची असेल तर युगांतर अकॅडमी तुम्हाला मदत कसं करणार आहे. आन्सर रायटिंगसाठी युगांतर अकॅडमीमध्ये विशेष कोर्सेस उपलब्ध आहेत. यामध्ये प्रत्येक विषयाचा आन्सर रायटिंग करताना अप्रोच काय असायला पाहिजे, करंट अफेअर्सचा उपयोग आन्सर रायटिंगमध्ये कसा करायचा, त्याच्याचबरोबर न्यूजपेपर रीडिंग करताना सिलेबस कसा डोक्यात ठेवायचा, इंट्रोडक्शन रायटिंग करताना किती प्रकारचं इंट्रोडक्शन असू शकतं आणि कोणत्या प्रकारच्या इंट्रोडक्शनला जास्त मार्क मिळतात, कन्क्लुजन रायटिंग करताना किती प्रकारचं कन्क्लुजन असतं, मेन बॉडीमध्ये फ्लोचार्ट, ग्राफ, व्हॅल्यू एडिशन कसं करायचं, मेन बॉडीमध्ये पॉईंट वाईज आन्सर कसं लिहायचं आणि पॅरेग्राफ वाईज आन्सर कसं लिहायचं, हे सगळं तुम्हाला एक्सपर्ट्सच्या गायडन्समध्ये शिकवलं जाईल. प्रत्येक विषयाचे वेगळे वेगळे क्लासेस असतील. ठीक. आन्सर रायटिंग प्रोग्रामसाठी नक्की संपर्क करा. एक्सक्लुझिव्ह आन्सर रायटिंग प्रोग्राम इथे राबवला जातो कॉन्टेंट एनरिचमेंटसह. कॉन्टेंट एनरिचमेंट म्हणजे की कुठे ग्राफ यूज करायचा, कुठे एक्झाम्पल्स यूज करायचे, दोहे, श्लोक,
हे जे काही तुमचे कॉन्टेंट आहे याला यूज कसं करायचं, युटिलाइज कसं करायचं, या सगळ्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली जाते. त्याच्याचबरोबर कॉन्टेंट म्हणजे नक्की काय, खूप विद्यार्थ्यांना ना अजूनही इन्फॉर्मेशन आणि कॉन्टेंट मधला फरक कळत नाही. UPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कॉन्टेंट इज द किंग फॉर आन्सर रायटिंग. सो कॉन्टेंट नक्की मिळवायचा कसा, पुस्तकांमध्ये दिलेली माहिती इन्फॉर्मेशन आहे, त्या इन्फॉर्मेशनला नॉलेजमध्ये प्रोसेस करायचं असतं आणि त्या नॉलेजमधून कॉन्टेंट काढायचा असतो आन्सर रायटिंगसाठी. ठीक, पुस्तकी भाषेमध्ये जर तुम्ही आन्सर रायटिंग केली तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. ठीक आहे, आणि म्हणून या कॉन्टेंटपर्यंत पोहोचण्याची जी जर्नी आहे ती कशी असणार आहे याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल युगांतर अकॅडमीच्या बॅचेसमध्ये. अनेक बॅचेस रनिंग आहेत. यामध्ये रणांगण, प्रत्यय, आरंभ, NCERTची बॅच, फाउंडेशन, ऑप्शनल बॅचेस, आन्सर रायटिंग प्रोग्राम, या सगळ्याच्या माध्यमातून जिथे तुम्हाला गरज आहे वेगवेगळ्या क्षमतांनुसार वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या बॅचेस आहेत. मेंटरशिप प्रोग्राम फ्री आहे, है ना. सो या सगळ्याचा लाभ घ्यायला विसरू नका. युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ऑनलाईन ॲप पहिले डाउनलोड करा, बॅचेस एक्सप्लोअर करा, टीचर्सशी संपर्क साधा. तुम्हाला कुठे गायडन्स हवा आहे तो सगळा गायडन्स महाराष्ट्रभर, भारतभर फ्री आहे. तुम्ही कोणतेही तुमचे जे प्रश्न असतील की या सब्जेक्टसाठी कोणतं पुस्तक वाचायचं, मला कोणती बॅच सूट करेल, है ना, तुमच्याकडे इन्स्टॉलमेंट अवेलेबल आहेत की नाही, आन्सर कसं लिहायचं, माझा आन्सर तुम्ही चेक करून द्याल का, मला स्ट्रॅटेजी बनवून द्याल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मिळतील. ठीक, याच्याच बरोबर NCERTला सोडू नका. NCERT खूप खूप गरजेचे असतात. NCERT जर तुम्ही स्वतः अभ्यासू शकत असाल तर नक्की अभ्यासा, नाही अभ्यासू शकत असाल तर NCERTला सिलेबसशी जोडून सिम्प्लिफाय करणारा एक कोर्स अवेलेबल आहे. रेकॉर्डेड स्वरूपात आहे, ऑफलाईन स्वरूपात आहे, लाईव्ह स्वरूपात आहे. अशा प्रकारे हे कोर्सेस अफोर्डेबल आहेत. एज्युकेशनचं डेमोक्रेटेशन करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे, याचा लाभ घ्यायला विसरू नका. त्याच्याचबरोबर कन्सिस्टन्सी इज द की इन एक्झाम. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचा जो फ्लो आहे एक्झामचा, तयारीचा, तो तुटता कामा नये. जर तुम्ही या परीक्षेच्या तयारीसाठी 18 महिने कन्सिस्टंट अभ्यास केला तर प्रामाणिकतेने तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमचे रिझल्ट हमखास येतात. असं अजिबात नाही आहे की स्पर्धा परीक्षा खूप टफ असतात आणि याच्यात रिझल्टच येत नाही. आपल्यासारख्याच सामान्य विद्यार्थ्यांमधूनच रिझल्ट येतात, टॉप रँक येतात. हे मंगळावरून आलेली लोक नसतात, आपल्याचसारखी लोक असतात. फक्त योग्य स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत, योग्य मार्गदर्शनाच्या अंतर्गत हे अभ्यास करत असतात. सो योग्य मार्गदर्शन, योग्य स्ट्रॅटेजी, कन्सिस्टन्सी आणि त्याच्याचबरोबर भरपूर सराव, या सगळ्याचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर युगांतर अकॅडमी तुमच्या सेवेत नेहमी हजर आहे. आणि त्याच्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर युगांतर अकॅडमीच्या बॅचेसमध्ये सोडवून घेतले जातात. पॅटर्न असा आहे की प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर, कोणत्याही विषयाचा टॉपिक संपल्यानंतर PYQ घेतले जातात, त्याचे मॉडेल आन्सर पुरवले जातात, तुमच्याकडून लिहून घेतले जातात, तुम्हाला थॉट प्रोसेस शिकवली जाते. आणि त्याच्याचबरोबर PYQ खूप जास्त महत्त्वाचे असतात. PYQमुळे तुम्हाला एक दिशा मिळते की प्रश्न नेमके कोणत्या प्रकारचे येतात. सो याचा अभ्यास करायला विसरू नका. टर्मिनॉलॉजीज, कॉन्सेप्ट, या सगळ्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक डायरी बनवायची आहे, हां. संकल्पना व्यवस्थित क्लिअर करण्यासाठी डायरी बनवायची आहे, टर्मिनॉलॉजीजसाठी डायरी बनवायची आहे. कारण तुम्हाला व्याख्या माहिती असेल तरच तुम्ही जे काही वाचताय ते तुम्हाला कळणार आहे. अगदी छोट्या छोट्या व्याख्या असतात, छोट्या छोट्या बाबी असतात, याला बघायला विसरू नका. आणि रिव्हिजन, रीड, रिवाइज, है ना. सो हे जे चक्र आहे, हे चक्र तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाणार आहे. खूप सगळे रिव्हिजन, मल्टिपल रीडिंग, मल्टिपल रिव्हिजन इज द की फॉर सक्सेस. ठीक आहे. त्याच्याचबरोबर आम्ही टॉर्च बेअरर म्हणून तुम्हाला मदत करणार आहोत. आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला विशेष मदत केली जाणार आहे. सो आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही
युगांतर अकॅडमीवर नक्कीच भरोसा करू शकता. योग्य उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. या योग्य उत्तराच्या माध्यमातून आपण उत्कृष्ट आन्सरपर्यंत पोहोचणार आहोत. आणि त्याच्याचबरोबर पहिल्या दिवसापासून आन्सर रायटिंग करायच्या भानगडीत पडू नका. टाईम मॅनेजमेंटच्या माध्यमातून आन्सर रायटिंग करण्याचा प्रयत्न करा. ठीक. आणि या सगळ्या जर्नीमध्ये युगांतर अकॅडमी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर सपोर्ट करणार आहे. ठीक आहे. सो सगळ्या कोर्सेसचा लाभ घ्या, मेंटरशिप प्रोग्रॅमचा लाभ घ्या. मेंटरशिप प्रोग्रॅम फ्री आहे. ठीक. त्याच्याचबरोबर जे नंबर्स युगांतर अकॅडमीचे आहेत, फोन नंबर्स, याच्यावर तुम्ही कधीही कॉल, व्हॉट्सॲप मेसेज करून तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता. तुम्हाला गायडन्स फ्री आहे. ठीक. 12वी नंतर फाउंडेशन बॅच, NCERTची बॅच, ग्रॅज्युएशन नंतर रणांगण बॅच, या सगळ्याचा लाभ घ्यायला विसरू नका. युगांतर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ऑप्शनल सब्जेक्टचे सेशन्स अवेलेबल आहेत. ऑप्शनल सब्जेक्टमध्ये 5 ऑप्शनल आहेत, ज्यामध्ये सोशलॉजी, हिस्ट्री, PSIR, जॉग्राफी आणि ॲग्रिकल्चर हे ऑप्शनल आहेत. सगळे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत जे ऑप्शनल देखील तुम्हाला सांगत असतात. ऑप्शनलची तयारी पूर्ण नोट्स सकट करून घेतली जाते. युगांतर अकॅडमीचे मराठी आणि इंग्लिश माध्यमाचे नोट्स रेडी आहेत, अवेलेबल करून दिलेले आहेत रणांगण बॅचच्या विद्यार्थ्यांना. आणि त्याच्याचबरोबर स्पर्धा परीक्षा A to Z ही जी सिरीज उद्या सकाळी 11:30 पासून सुरू होते, रादर आजच सुरू झाली, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न सोडवले जाणार आहेत यूट्यूबवर. यामध्ये सिलेबस डिकोड केला जाईल, बुकलिस्ट कोणती असेल ती सांगितली जाईल, ऑप्शनल कसा निवडायचा ते सांगितलं जाईल, NCERTचं महत्त्व, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, आन्सर रायटिंग कशी करायची, सुरुवातीला कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं, या सगळ्याबद्दलची एक सिरीज उद्यापासून सुरू होते. याचा लाभ घ्यायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द सेशन गाईज अँड हॅव अ गुड डे अहेड.